Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 13 sound from 6th standard science. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 96 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये विचारले गेलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. द प्रोपॅगेशन ऑफ साऊंड डज नॉट अकर थ्रू अ डॅश. आता इथे प्रोपॅगेशन ऑफ साऊंड म्हणजे काय, तर हे समजून घेण्यासाठी आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात की लेसनमध्ये काय काय दिलेले आहे. आपल्या लेसनचे नाव आहे साऊंड. साऊंड म्हणजे आवाज, ध्वनी. मग आपल्याला या लेसनमध्ये काय दिलेले आहे की हाऊ आर साऊंड्स प्रोड्यूस्ड. साऊंड कसे तयार होतात, कसे निर्माण होत असतील, हे या लेसनमध्ये दिलेले आहे. त्यासाठी ते एक्सप्लेन करण्यासाठी बरेचसे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. स्पीकर्सचे एक्झाम्पल दिलेले आहे, त्यानंतर रबर बँडचं आहे, त्यानंतर तबल्याचं आहे की तबल्यावर ही एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तबल्यावर काही वाळूचे कण किंवा मोहरीचे दाणे टाकले आणि त्या तबल्याला जर आपण वाजवलं तर काय होतं, तबल्याच्या पडद्यावर जर आपण हाताने वाजवलं, हे पहा इथे या पिक्चरमध्ये दाखवलेले आहे त्याप्रमाणे, तर काय होतं, इथे हा जो पडदा आहे यालाच डायफ्राम असे म्हणतात. हा पडदा काय होतो, व्हायब्रेट होतो, हलायला लागतो. आणि हे जे मोहरीचे दाणे आपण टाकलेले आहेत किंवा वाळू ह्याच्यावर टाकलेली आहे ती सुद्धा हलायला लागते. याचाच अर्थ काय, तर तिथे व्हायब्रेशन होते. द व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. साऊंडची निर्मिती होण्यासाठी, आवाजाची निर्मिती होण्यासाठी काय गरजेचे आहे, तर व्हायब्रेशन. हे पहा, या तबल्याला जेव्हा आपण वाजवतो तेव्हा व्हायब्रेशन होते, कंपन होते. मग आवाज तयार होण्यासाठी हे व्हायब्रेशन नेसेसरी आहे, गरजेचे आहे. जर व्हायब्रेशन झाले तरच आवाज होणार आहे. ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स द साऊंड इज हर्ड. जोपर्यंत एखादं ऑब्जेक्ट हे व्हायब्रेट होते तोपर्यंतच आवाज आपल्याला ऐकू येतो. वेन द व्हायब्रेशन स्टॉप्स द साऊंड ऑल्सो स्टॉप्स. जेव्हा व्हायब्रेशन थांबतं तेव्हा साऊंड सुद्धा थांबतो. आता इथे पहा, या तबल्याला इथे वाजवत आहेत, पण जर वाजवणं बंद केलं तर व्हायब्रेशन बंद होणार आहे, आणि व्हायब्रेशन बंद झालं तर आपल्याला आवाज येणे सुद्धा बंद होते. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्युस्ड इज कॉल्ड द सोर्स ऑफ दॅट साऊंड. ज्या ऑब्जेक्टमुळे साऊंड प्रोड्यूस होतो त्या ऑब्जेक्टला साऊंडचा सोर्स असे म्हणतात. त्यानंतर दिलेले आहे अकॉस्टिक्स म्हणजे काय. अकॉस्टिक्स म्हणजे आवाजाचे शास्त्र. द सायन्स ऑफ साऊंड. रेझोनन्स म्हणजे नाद, इन्क्लुडिंग द प्रोडक्शन म्हणजे आवाजाची निर्मिती, प्रोपगेशन म्हणजे प्रसारण, अँड इफेक्ट्स ऑफ साऊंड आवाजाचे परिणाम इज कॉल्ड अकॉस्टिक्स. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन अ युनिट कॉल्ड डेसिबल. इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणजे आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजली जाते, तर एक युनिट आहे त्याला म्हणतात डेसिबल. डेसिबल या युनिटमध्ये आवाजाची तीव्रता मोजली जाते. त्यानंतर दिलेले आहे द व्हायब्रेशन ऑफ द वोकल कॉर्ड्स इन आर लॅरिंग्स और व्हॉइस बॉक्स also produces sound. The voice box is located in our throat. The quality of the sound produced in the larynx depends upon the tautness of the vocal cords. आपल्या घशामध्ये सुद्धा लॅरिंग्स आहे. लॅरिंग्स म्हणजेच व्हॉइस बॉक्स आहे. हे पहा, इथे आपल्या घशामध्ये व्हॉइस बॉक्स आहे, त्याला इथे झूम करून दाखवलेले आहे. या व्हॉइस बॉक्समध्ये वोकल कॉर्ड्स असतात. हे पहा, इथे या वोकल कॉर्ड्स आहेत आणि याचे व्हायब्रेशन झाले की आपल्या घशामधून आवाज बाहेर पडतो. आपल्या घशामधून जो आवाज बाहेर पडतो तो शब्दांच्या स्वरूपात बाहेर पडत असतो. पण ते शब्द कसे तयार होतात, घशातून व्हायब्रेशन होतं, पण जिभेमुळे आपल्याला शब्द उच्चारता येतात आणि ते आपल्या तोंडातून बाहेर पडत असतात. त्यानंतर दिलेले आहे की प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. आता प्रोपॅगेशन ऑफ साऊंड म्हणजे काय, हे पहा. न्यू वर्ड्स. प्रोपगेशन ऑफ साऊंड. साऊंड इज सेड टू बी प्रोपगेटेड when sound waves spread in all directions from a source of sound. The source of sound म्हणजे काय, हे आपण पाहिलेले आहे. ज्या वस्तूमुळे साऊंड तयार होतो तिला सोर्स ऑफ साऊंड असे म्हणतात. मग इथे काय दिलेले आहे, साऊंड इज सेड टू बी प्रोपगेटेड when sound waves spread in all directions from a source of sound. इथे टेक्स्टबुकमध्ये तबल्याचे एक एक्झाम्पल दिलेले आहे. हेच एक्झाम्पल आपण पुन्हा घेऊयात. हा तबला वाजवल्यानंतर काय होतं,
तबल्याचा हा जो पडदा आहे तो व्हायब्रेट होतो आणि त्यातून आवाज निघतो, साऊंड निघतो. तर तबला वाजवल्यानंतर काही साऊंड वेव्स याच्या आजूबाजूला पसरतात, त्यालाच प्रोपगेशन ऑफ साऊंड असे म्हणतात. त्यानंतर दिलेले आहे की मीडियम, द मीडियम ऑफ प्रोपगेशन ऑफ साऊंड म्हणजे साऊंड जो पसरतो आजूबाजूला त्याचे मीडियम. तर कोणकोणत्या मीडियममधून साऊंड आजूबाजूला पसरतो, तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड म्हणजे कोणतेही सॉलिड सबस्टन्स, दरवाजा किंवा टेबल कशावरही आपण हाताने टिचकी मारली तर आपल्याला आवाज येतो. लिक्विड म्हणजे पाणी आणि गॅस म्हणजे हवा. द सबस्टन्स अराउंड अ सोर्स of sound through which sound waves spread is called the medium of propagation of sound. आता इथे हा तबला वाजवल्यानंतर तबला व्हायब्रेट झाला, त्यातून साऊंड वेव्स तयार झाल्या, राईट. पण त्या साऊंड वेव्स कशामध्ये पसरल्या, साऊंड वेव्स पसरल्या त्यालाच प्रोपगेशन ऑफ साऊंड म्हणतात. पण त्या कशामध्ये पसरल्या, तर एअरमध्ये, आजूबाजूच्या एअरमध्ये पसरल्या, मग त्यालाच मीडियम म्हणतात. कशाचे मीडियम म्हणतात, तर द मीडियम ऑफ प्रोपगेशन ऑफ साऊंड. त्यानंतर दिलेले आहे नॉईज पोल्युशन. तर कशामुळे नॉईज पोल्युशन होते ते टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे आणि आपण क्वेश्चन आन्सर्स करताना सुद्धा डिटेलमध्ये पाहणारच आहोत. चला आता आपण क्वेश्चन आन्सर्स करूयात. द प्रोपॅगेशन ऑफ साऊंड डज नॉट अकर थ्रू अ डॅश. साऊंडचे प्रोपॅगेशन हे कशामधून होत नाही. आपण पाहिले कशामधून होते साऊंड प्रोपॅगेशन, तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस म्हणजेच एअर. हे पहा, इथे हा डॉग बार्क करतोय आणि साऊंड वेव्स मग एअरमध्ये स्प्रेड होत आहेत, राईट. सो यालाच प्रोपॅगेशन ऑफ साऊंड म्हणतात. मग कशामधून होत नाही, तर इथे आपण एक नवीन वर्ड शिकणार आहोत, व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे पोकळी. व्हॅक्यूम मीन्स अन एम्प्टी स्पेस फ्रॉम वेअर एअर इज पार्शली रिमूव्ड. जिथून हवा संपूर्णपणे काढून टाकली जाते, तिथे हवा सुद्धा नसते, त्याला व्हॅक्यूम असं म्हणतात. मग जिथे हवा पण नाहीये अशा ठिकाणी जर एखादा आवाज केला तर तिथे आवाज होत नाही, आपल्याला आवाज ऐकू येत नाही. तर द प्रोपॅगेशन ऑफ साऊंड डज नॉट अकर थ्रू अ व्हॅक्यूम. नॉईज पोल्युशन इज अ डॅश इश्यू. नॉईज पोल्युशन हा कसला इश्यू आहे, तर सोशल इश्यू आहे. द साऊंड विच इज डिसॲग्रीएबल टू द इयर्स इज कॉल्ड डॅश. कानांना नकोशा वाटणाऱ्या आवाजाला काय म्हणतात, तर नॉईस असं म्हणतात. आवाजाला साऊंड म्हणतात, पण कानांना नकोशा वाटणाऱ्या आवाजाला काय म्हणणार, तर नॉईस. नॉईस हॅज ॲडवर्स इफेक्ट ऑन आर डॅश. आता इथे खूप सारे आन्सर्स येऊ शकतात, सो कोणतंही आन्सर तुम्ही राईट करू शकता. गोंगाटाचा वाईट परिणाम होतो कशावर, तर हेल्थवर, माइंडवर, कॉन्सन्ट्रेशनवर, इयर्सवर. कोणतंही आन्सर इथे राईट केलं तरीही करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. व्हॉट शुड वी डू. काय करायला हवे. सायलेन्सर ऑफ अ मोटरसायकल इज ब्रोकन. मोटरसायकलचा सायलेन्सर हा तुटलेला आहे किंवा बिघडलेला आहे, मग काय करायला हवे. आन्सर, द सायलेन्सर शुड बी रिपेअर्ड इमिडिएटली टू रिड्यूस नॉईज पोल्युशन. जर सायलेन्सर खराब झाला असेल तर काय होतं, मोटरसायकलमधून खूप आवाज येतो, तर त्यामुळे तो आवाज यायला नको म्हणून काय करायला पाहिजे, तर तो रिपेअर करायला पाहिजे, नाही तर नॉईज पोल्युशन होतं. ड्रायव्हिंग सच अ मोटरसायकल शुड नॉट बी अटेम्प्टेड टिल द सायलेन्सर इज फिक्स्ड. जोपर्यंत सायलेन्सर व्यवस्थित केला जात नाही तोपर्यंत, रिपेअर केला जात नाही तोपर्यंत मोटरसायकल चालवायला नाही पाहिजे. अ फॅक्टरी इन द सराउंडिंग्स इज प्रोड्युसिंग कंटिन्युअस लाऊड नॉईज. परिसरातील एक फॅक्टरी आहे, ती खूप मोठ्याने सतत आवाज करतीये, मग काय करणार त्यावर. वी शूड इन्फॉर्म अबाउट द लाऊड नॉईज टू द अथॉरिटीज ऑफ द फॅक्टरीज. फॅक्टरीमध्ये जे मेन अथॉरिटीज आहेत त्यांना आपण सांगायला पाहिजे की खूप आवाज होत आहे तुमच्या फॅक्टरीमधून. इफ देअर इज एनी प्रॉब्लेम विथ द मशिनरी इन द फॅक्टरीज इट शुड बी रिपेअर्ड बाय द ओनर्स ऑफ द फॅक्टरी. जर एखादं मशीन फॅक्टरीमधलं खराब झालं असलं तर फॅक्टरीच्या ओनरला सांगायला हवं की तुमच्या फॅक्टरीमधल्या मशीन्स व्यवस्थित चेक करून घ्या, तुमच्या फॅक्टरीमधून खूप आवाज येतोय. इफ दे आर नॉट प्लेइंग एनी हिट देन वी कॅन कंप्लेन टू द नियर बाय पोलीस स्टेशन. जर त्यांनी या आपण सांगितल्यानंतर फॅक्टरीच्या ओनरनी जर यावर काही केलं नाही उपाययोजना, तर आपण आपल्या परिसरामध्ये जे पोलीस स्टेशन आहे तिथे कंप्लेंट करायला हवी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट द आन्सर्स इन युअर वर्ड्स. व्हॉट इज मेंट बाय व्हायब्रेशन. व्हायब्रेशन म्हणजे काय. व्हायब्रेशनला मराठीमध्ये कंपन असे म्हणतात. आपण म्हणतो ना आपल्या मोबाईलवर जेव्हा रिंग वाजते
तेव्हा मोबाईल व्हायब्रेट होतो. म्हणजेच काय होतं, तो हलतो, मागे पुढे असा हलतो, व्हायब्रेट होत असतो. सो व्हॉट इज मेंट बाय व्हायब्रेशन? आन्सरमध्ये कसे राईट करणार? द रॅपिड ऑसिलेशन्स ऑर टू अँड फ्रो मुवमेंट्स ऑफ अन ऑब्जेक्ट is called vibration. Vibrating objects have a particular speed. Explain with the help of practical examples how sound is propagated through solids. आता इथे काय विचारलेले आहे की साऊंडचे प्रोपेगेशन हे सॉलिड्समधून कसे होते ते प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स थ्रू एक्सप्लेन करायचे आहे. सो आन्सर, sound propagates with a maximum speed through the solid medium. We can hear the sound of a train which is far off by placing our ear to the railway track. If we knock at the door, the person inside the room can hear it clearly. सॉलिड थिंग्समधून साऊंड प्रोपगेशन हे सर्वाधिक वेगाने होत असते, तर लिक्विडमधून सॉलिडच्या तुलनेमध्ये थोड्या कमी वेगाने साऊंड प्रोपॅगेशन होत असते. तर एअरमधून सॉलिड आणि लिक्विडपेक्षाही कमी वेगाने साऊंड प्रोपॅगेशन होत असते. तर इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेले आहे की प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स थ्रू आपल्याला सांगायचे आहे की सॉलिड थिंग्समधून साऊंडचे प्रोपॅगेशन कसे होते. तर आपण आत्ता पाहिले की सॉलिडमधून सगळ्याधिक वेगाने होत असते. रेल्वे रुळाला कान लावून दूरवरून येणाऱ्या गाडीचा अंदाज आपल्याला लांबूनच घेता येतो. इफ वी नॉक ॲट द डोर, द पर्सन इनसाइड द रूम कॅन हिअर इट क्लिअरली. बाहेरून जर नॉक केले एखाद्याने तर आपल्याला आतमध्ये क्लिअरली ऐकू येतं की बाहेरून कोणीतरी नॉक करत आहे. सो हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहेत प्रोपगेशन ऑफ साऊंडचे सॉलिड थिंग्समधून. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट इज मीन्ड बाय नॉईज पोल्युशन? नॉईज पोल्युशन म्हणजे काय? अ कंडिशन इन विच देअर इज कंटिन्युअस अनवॉन्टेड अँड अनप्लेझंट साऊंड कॉल्ड नॉईज पोल्युशन. व्हॉट मेजर्स विल यू टेक टू कंट्रोल नॉईज पोल्युशन? नॉईज पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, रोखण्यासाठी कोणती खबरदारी तुम्ही घ्याल किंवा कोणती उपाययोजना कराल? अननेसेसरीली ब्लोईंग ऑफ हॉर्न्स ऑफ द व्हेकल्स शुड बी कम्प्लिटली प्रिव्हेंटेड. अननेसेसरी म्हणजे गरज नसताना गाड्यांचे हॉर्न वाजवायला नाही पाहिजेत. द एंटरटेनमेंट ऑफ आर होम्स शुड नॉट बी ट्रबल फॉर अदर्स. देअरफॉर द व्हॉल्यूम ऑफ TV or radio should be kept at minimum. It should be restricted only to those who are watching or listening to the programs. जे आपल्या घरामध्ये आपण TV लावला किंवा रेडिओ लावला तर आपल्याला ऐकायचं आहे, आपल्याला TV बघायचा आहे, तर आपल्यापुरताच आवाज मर्यादित ठेवायला हवा. त्या आवाजामुळे, टीव्हीच्या किंवा रेडिओच्या आवाजामुळे इतरांना त्रास होईल असा एवढा मोठा आवाज नाही ठेवायला पाहिजे. इंजिन्स ऑफ अनमेंटेन्ड व्हेकल्स प्रोड्यूस लॉट ऑफ अनवॉन्टेड अँड हार्श साऊंड. जे व्हेकल्स मेंटेन केलेले नाही आहेत, म्हणजे ज्यांची सर्व्हिसिंग केलेली नाही आहे, खूप दिवस ते चालवलेले नाही आहेत, त्या व्हेकल्समध्ये खूप धूळ आहे, तर असे व्हेकल्स जर आपण वापरले तर त्यामधून काय खूप सारा आवाज येत असतो, हार्श आणि नको असणारा असा आवाज येतो. देअरफॉर मेंटेनन्स ऑफ व्हेकल शुड बी डन. त्यामुळे आपल्याला व्हेकल्स, आपल्या वाहनांची काळजी घ्यायला हवी, वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करायला हवी, मग आवाज येत नाही त्यामधून. सच नॉईज शुड बी अवॉइडेड कम्प्लिटली. आणि अशा प्रकारचा जो आवाज आहे तो आपण अवॉइड नक्कीच करू शकतो, त्यामुळे नॉईज पोल्युशन होणार नाही. फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स अँड बस स्टँड्स शुड बी लोकेटेड ॲट द प्रॉपर डिस्टन्स अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरियाज. फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड हे रेसिडेन्शियल एरियापासून खूप लांब असायला हवे. त्यामुळे काय होणार आहे, त्या फॅक्टरीजमधून, एअरपोर्ट्सच्या इथून खूप आवाज येत असतो, मग तो आवाज कमी होणार आहे आणि मग रेसिडेन्शियल एरियामध्ये जे लोक राहतात त्यांना त्रास होणार नाही, कारण की जर फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, रेल्वेज हे खूप लांब असले तर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कम्प्लीट द टेबल. नेचर ऑफ साऊंड, अनप्लेझंट, प्लेझंट. आता इथे काही साऊंड्स दिलेले आहेत, मग अनप्लेझंट म्हणजे नको असणारे आवाज, त्रासदायक आवाज, तिथे आपल्याला टिक करायचं आहे. आणि प्लेझंट, जर नको असणारा आवाज आहे तर अनप्लेझंट, आणि जर चांगला आवाज आहे तर इथे आपल्याला टिक करायचं. स्पीकिंग, तर अनप्लेझंट कोणतं वाटतं स्पीकिंग? तर शाउटिंग आणि हार्श टोनमध्ये जर कोणी बोलत असेल तर आपल्याला नकोसं वाटतं, ते अनप्लेझंट वाटतं. आणि प्लेझंट कोणतं वाटतं, चांगलं कोणतं वाटतं? तर जो सॉफ्ट स्पीच आहे तो आपल्याला ऐकायला छान वाटतो. विस्परिंग म्हणजे हळूहळू बोलणे, सो हे प्लेझंट वाटतं.
एरोप्लेन साऊंड्स, एरोप्लेनचे जे साऊंड आहेत ते आपल्याला अनप्लेझंट वाटतात, ऐकावेसे वाटत नाहीत, कर्कश असतात. हॉर्न्स ऑफ व्हेइकल्स हे सुद्धा कर्कश असतात, कानांना त्रास होतो. रेल्वे इंजिन याचा आवाजसुद्धा कर्कश असतो. रसलिंग ऑफ लिव्स म्हणजे पानांची सळसळ, छान वाटतं ना ऐकायला पानांची सळसळ, सो प्लेझंट साऊंड आहे तो. नाईंग ऑफ अ हॉर्स, हॉर्स जो आवाज करतो तो आवाज आपल्याला हवासा वाटतो, त्यामध्ये काही आपल्याला त्रासदायक नाही आहे. टिकिंग ऑफ अ क्लॉक, क्लॉकची जी टिकटिक आहे ती सुद्धा अनप्लेझंट नाही आहे, ती सुद्धा आपण ऐकू शकतो, प्लेझंट आहे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.